मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र आपण बघतोय। तर त्याच्यामध्ये पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायामधलं आता आपलं 33वे म्हणजे शेवटचं सूत्र चालू आहे। सूत्र काय आहे? ज्यांच्या पुढे पुस्तक आहे त्यांनी म्हणा। नैगम संग्रह व्यवहारर्जु सूत्र शब्द समभिरूढै वंभूता नयाहा। ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे नय आहेत त्या नयांचं जे प्रकार आहेत तर ते 7 प्रकार इथं सांगितलेले आहेत। ज्ञानाचाच फक्त विषय नाही आहे। केलं होतं संग्रह नैगम नयाने काय केलं होतं? सगळं जे सत आहे, जे आपल्या कल्पना आहेत, डोक्यामध्ये विकल्प आहेत, म्हणजे ते खरं नाही आहे, पण त्यांना सुद्धा त्यांनी काय केलं होतं? सामावून घेतलं होतं। मग संग्रह नय काय करतो? जे असत आहे त्याला मी काय करणार नाही, माझ्यामध्ये घेणार नाही। म्हणून त्यांनी असत काय आहे? सगळ्या आपल्या डोक्यात कल्पनाच असत आहेत। प्रत्यक्षात तर काय कोणी असं हे असत आहे म्हणून एक असत नावाची वस्तू वगैरे तर नाही आहे, पण त्या द्रव्याकडे बघून म्हणा किंवा आपल्या संयोगाकडे बघून आपण काय करतोय? असत कल्पना करतोय। म्हणजे मनामध्ये आपल्या जे जे विचार येत आहेत ना, जे वस्तू स्वरूपाला धरून नाहीत, जे तत्वाला धरून नाहीत, त्या सगळ्या कल्पना, ते सगळे विचार काय आहेत? असत आहेत। मी शरीर आहे असं मानतोय, हे माझं शरीर असं मानतोय, ही कल्पना आहे का सत्य आहे? कल्पना आहे का सत्य आहे? असत्य आहे, कारण हे शरीर माझं नाहीच आहे, किंवा हे शरीर म्हणजे मी असं मानतोय। तर माझं अस्तित्व आणि शरीराचं अस्तित्व एक आहे का? माझे गुण आणि शरीराचे गुण एक आहेत का? नाही आहेत। तरी पण तिथं मानलं ना, मानलं म्हणजेच काय झालं? जे नाही त्याला आपण तशा कल्पनेने आपल्या मनामध्ये तसं जाणलं किंवा तसा आपण विचार केला की जे नाही, म्हणजे ह्यालाच काय म्हटलं? असत। मग ह्या असतला संग्रह नाही काय करतो? मी ह्या असतचा विषय घेणार नाही। मी फक्त जे द्रव्य सत आहे, मग त्यांचे गुण जे आहे, त्यांची पर्याय जे आहे, ह्या सगळ्यांना तो सत असणाऱ्याला काय करतोय? स्वतःमध्ये सामावून घेतोय। त्याच्यानंतर व्यवहार नाही काय करतोय? आता संग्रह नाही आणि सतला तर ग्रहण केले। कसं ग्रहण केलंय? कसं पण ठेवलंय, त्याला काही शिस्त नसते असं म्हणतो ना आपण, एक आपल्याला समजून घेण्यासाठी बरं का, असं प्रत्यक्षात नसतं। मग तिथं त्या व्यवहार न्यायाने काय केलं? जीवद्रव्य वेगळे, पुद्गल द्रव्य वेगळं, असं तिथं त्यांना काय केलं? वेगळं 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 फक्त वेगळं करून ठेवलं, किंवा तसं वेगळ्या पद्धतीने जो दाखवतो तर त्याला काय म्हटलेलं आहे? भेद करून जो दाखवतो तो व्यवहार म्हटलेला आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे रुजुसूत्र नय। मग आता ह्या व्यवहार नयाने जे काही वेगळं वेगळं केलेलं आहे ना, त्या वेगळ्या केलेल्या द्रव्यामध्ये प्रत्येक द्रव्याच्या भूत, भावी आणि वर्तमान अशा तिन्ही काळातील पर्याय आहेत। मग हा रुजुसूत्र नाही काय करतो की आत्ता वर्तमानात काय आहे तेवढंच मी बघणार, मागं काय झालं मला बघायचं नाही आहे, पुढं काय होईल ते मला बघायचं नाही आहे, असा विषय करून तो काय करतो? फक्त वर्तमान पर्याय बघणार किंवा वर्तमान पर्यायाला जो दाखवून देणार, तर तो आहे रुजुसूत्र नय। आता पुढचा नय कुठला आहे? तर शब्द नय आहे। शब्द नयाचं स्वरूप सूत्र नय कशाला विषय करतो? वर्तमान पर्याय। मग ह्या वर्तमानाचा जरी विषय घेतला आपण तर तो विषय सुद्धा काय आहे? खूप मोठा आहे। वर्तमान काळ म्हणजे आता आपल्याला जेव्हा चौथा काळ संपला आणि 5व्या काळाची सुरुवात झाली, आणि जोपर्यंत हा 5वा काळ आहे किंवा त्याचा शेवट येत नाही तोपर्यंतच्या सगळ्या काळाला काय म्हटलं जाणार आहे? वर्तमान काळ म्हटलं जाणार आहे। आणि ज्या दिवशी 5व्या काळाचा शेवटचा दिवस संपेल, 6वा काळ सुरू होईल, तेव्हा ह्या वर्तमान काळाला तिथं काय म्हटलं जाणार आहे? आता काय म्हटलं जाणार आहे? भूतकाळ म्हटलं जाणार आहे। लक्षात येते का? वर्तमान जो होता तो आता भूतकाळाचा विषय झाला। मला एवढं सांगायचं की म्हणजे वर्तमान काळाचा विषय सुद्धा खूप मोठा आहे। मग तिथं सूक्ष्म रुजुसूत्रनयमध्ये शुद्ध रुजुसूत्रनयाचा विषय काय आहे? तर एका समयामध्ये जी पर्याय आहे ना वर्तमानामध्ये, तर त्या पर्यायाला फक्त तो ग्रहण करतो। म्हणजे आता वर्तमान काळामध्येच असलेल्या त्या द्रव्याची एक समयापूर्वी जी पर्याय झाली तर त्याला पण तो लगेच भूतकाळात घालून टाकतो, किंवा त्याच पर्यायाची जी भावी पर्याय
त्या वस्तूची आत्ता वर्तमानात आहे ती सोडून त्याच्यानंतरची लगेच उत्पन्न होणारी जी पर्याय आहे तर त्या पर्यायाला पण तो आत्ता ग्रहण करत नाही. म्हणजे अगदी बारीक म्हटलं ना, म्हणजे एखादे अधिकारी वगैरे असतात ना, तर ते काय करतात, थोडी सुद्धा तिथं चूक चालत नाही, अगदी बारीक सारीक सुद्धा नाही. आणि काय म्हणतात, ठीक आहे ढोबळमानाने सगळं बरोबर आहे, म्हणजे आता लिखाण तर सगळं लिहून झालेलं आहे किंवा जे सांगितलं त्या पद्धतीने लिहिलेलं आहे, पण एखादी कुठंतरी मात्रा चुकले किंवा एखादा कुठंतरी अनुस्वार राहिलाय किंवा तिथं स्वल्पविराम राहिलाय, त्याला सुद्धा ते काय म्हणणार, नाही तुमचं चुकलं, तुम्ही परत सगळं लिहून आणा. असं जे कडक आहे, तर तसं ते शुद्ध रुजुसूत्र नाही काय म्हणतं की आत्ता एक समयाची जी वर्तमान काळातील पर्याय आहे तर त्या पर्यायाचाच मी विषय करणार. त्याच्या अगोदरची सुद्धा पर्याय, लगतची पर्याय, आधीची असेल किंवा पुढची असेल, त्या दोन्ही पर्यायांना मी वर्तमान पर्याय म्हणणार नाही. पण आत्ता सूक्ष्म हे झालं. आणि स्थूल आपण जे बघितलं तर स्थूलमध्ये काय सांगितलंय की आत्ता वर्तमान काळामध्ये जे जे काही द्रव्य आहेत मग त्याच्या सगळ्या पर्यायांना तो काय म्हणतोय, वर्तमान काळातील पर्याय. मग ह्याच्यासाठी आपण उदाहरण काल काय बघितलं होतं की आदिनाथ भगवंतांपासून महावीर भगवंतांपर्यंतचा काळ एक कोडाकोडी सागराचा तो काळ आहे. पण ह्या सगळ्या काळाला तिथं वर्तमानकालीन असं म्हटलेलं आहे. म्हणजे किंवा त्या सगळ्या तीर्थंकरांना काय म्हटलेलं आहे, वर्तमानकालीन तीर्थंकर असं म्हटलेलं आहे. मग आदिनाथ भगवानहून किती दिवस झाले, आता भूतकाळ म्हणता येईल त्याला, पण तिथं रुजुसूत्र नाही, वर्तमानकालीन पर्यायामध्ये तिथं काय म्हणणार आहे की हे वर्तमान काळातलेच आहेत रुजुसूत्र नयाच्या द्वारे. आणि मग आता रुजुसूत्र नय जे म्हणजे आता अगोदर होऊन गेलेले तीर्थंकर किंवा पुढं होणारे श्रेणिक राजा वगैरे हे 24 तीर्थंकर, हे त्यांचा विषयच नाही. तो आत्ता वर्तमानात आहे त्याच्यामध्ये फक्त वर्तमान काळामध्ये सुद्धा असा भेद केला जातो. आता ह्या सूक्ष्मच्या शुद्ध रुजुसूत्रनयाच्या अपेक्षेने आपण असं पण म्हणू शकतो की जे काल होतं ते भूतकाळ झाला, म्हणजे तसं तर आहेच की भूतकाळ, पण तरी पण ह्याला स्थूल रूपाने रुजुसूत्रनय वर्तमान काळातील म्हणतो. कुठला तर जो स्थूल आहे, स्थूल म्हणजे काय, त्याच्यामध्ये सूक्ष्मता नसते, सरसगट असं जे म्हटलं जातं, तर असा ते शुद्ध आणि अशुद्ध रुजुसूत्रनय आहे. अशुद्धलाच स्थूल पण म्हटलंय आणि शुद्धला सूक्ष्म पण म्हटले. असे दोन्ही अर्थाने आपण तिथं शब्द वापरू शकतो, दोन्ही शब्द वापरू शकतो. 1 कोटी म्हणजे एकावर 7 शून्य, पुन्हा त्याला अजून एकावर 7 शून्य म्हणजे दुसऱ्या कोटीनी गुणलं म्हणजे किती झाले, एकावर 14 शून्य. असे सागर, वर्ष नाही, असे वर्ष म्हटलं तरी आपल्याला बाप रे 100 वर्षाचं आयुष्य सुद्धा किती मोठं वाटतं. आणि हे सागर म्हणजे ते आपण मध्ये खड्ड्याचं वगैरे गणित बघितलं ना, ते गणित आत्ता आपल्याला पुढे येणार आहे, त्यामुळे आत्ता नको बघायला. हां, तर असं ते सागरा एवढं आयुष्य किंवा सागरा एवढा काळ त्याला म्हटलेलं आहे 1 कोडाकोडी सागर. आता पुढचा नय आहे शब्द नय. जो नय लिंग, संख्या, कारक आदि के व्याभिचार को दूर करता है सो शब्द नय है. यह नय, म्यूट करा, यह नय लिंगादि के भेद से पदार्थ को भेद रूप ग्रहण करता है. जैसे दार, भार्या, कलत्र. यह दार, भार्या, कलत्र ये तीनों शब्द भिन्न लिंग वाले होने से यद्यपि एक ही पदार्थ के वाचक है, तथापि यह नय स्त्री पदार्थ को लिंग के भेद से 3 भेद रूप जानता है. सोपा होता कालपर्यंतचे, म्हणजे हे रुजुसूत्र नाहीपर्यंतचे जे विषय आहेत ते थोडे सोपे आहेत. आता हे थोडंसं पुढचं काय आहे तर आणखीन सूक्ष्म किंवा खोलवर आहे, किंवा ह्याच्यामध्ये व्याकरणाच्या अपेक्षेने इथं काय केलेलं आहे तर त्याचा विषय सांगितलेला आहे. तर आता आपण परत वाचूया एक एक ओळ. जो नय लिंग, संख्या, कारक आदि के व्यभिचार को दूर करता है. म्हणजे एकच नाव आहे, काय आहे, आता स्त्रीचीच नावं आहेत, ही 3 जी नावं सांगितली ना, दार, भार्या आणि कलत्र, हे कुणाला म्हटलेलं आहे किंवा समानार्थी शब्द आहेत. हे कशाचे समानार्थी शब्द आहेत, स्त्री ह्या शब्दाचे समानार्थी शब्द काय काय सांगितले, दार, भार्या किंवा कलत्र. आता हे तिन्ही शब्द संस्कृतमध्ये, ते चुकून झालं. मला असं वाटलं की जर संस्कृतमध्ये दारासाठी म्हणजे दाराच आहे, आपण जे काही म्हणतो ना स्तुती वगैरे, तर त्याच्यामध्ये दारा शब्द येतो, पण इथं त्यांनी
दार जे दिले ते मला वाटलं की संस्कृतमध्ये जे काही धातू म्हणा किंवा जे काही शब्द असतात ना त्याचं मूळ स्वरूप आपल्याला माहीत नसतं, मग कदाचित तिथं धार असू शकेल म्हणून मी आहे असं वाचलं. बघायला पाहिजे, एकदा आपण चेक करूया नंतर. तर हे तिन्ही शब्द जरी स्त्री ह्या शब्दासाठी किंवा स्त्री ह्या शब्दाचे समानार्थी आहेत तरी पण ह्या 3 शब्दाचे लिंग मात्र वेगळे आहेत. काय वेगळे आहेत म्हणजे आपण म्हणतो ना तो मुलगा, ती मुलगी, म्हणजे आपण इथं लिंगभेद केला की नाही. तसं स्त्री हा एकच शब्द आहे किंवा त्याच शब्दाचे हे काय आहेत, समानार्थी अर्थ आहेत, शब्द आहेत, पण ह्या प्रत्येक शब्दाचं लिंग मात्र वेगळं आहे. आता स्त्रीचं म्हणल्यावर सगळे स्त्रीलिंगीच पाहिजेत ना, लक्षात येते का. स्त्री संबंधी हे शब्द आहेत म्हणल्यानंतर जे काही त्याचे समानार्थी शब्द असतील ते सुद्धा स्त्रीलिंगीच असले पाहिजेत असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. जरी इथं त्यांचं लिंग वेगळं आहे तरी सुद्धा ह्या शब्दनयाने ह्या तिन्ही वेगवेगळ्या लिंगांना ग्रहण केलेलं आहे. तो असं म्हणत नाही आहे की इथं पुल्लिंग आहे, इथं स्त्रीलिंग आहे, मग ह्याचा विषय मी करणार नाही असं म्हणत नाही आहे. तर तो काय म्हणतोय, ठीक आहे स्त्री शब्दाचे हे प्रतिशब्द किंवा समानार्थी शब्द आहेत, जरी त्यांचं लिंग वेगळं असलं तरी पण मी त्याला ग्रहण करतो. आता दार किंवा दारा ह्या शब्दाचं ह्याचं लिंग कुठलं आहे, पुल्लिंग आहे, म्हणजे त्याचा उच्चार तो दारा किंवा तो दार असा असेल. आता संस्कृतमधलं मला येत नाही संस्कृत बरं का, पण तिथं पुल्लिंग आहे, मग त्याचं काय असणार, तर पुल्लिंगाप्रमाणे तिथं तो असा त्याच्यात मागं शब्द लागणार. त्याच्यानंतर भार्या हा शब्द कसा आहे, तर तो स्त्रीलिंगी आहे. काय आहे म्हणजे दारा किंवा दार हा पुल्लिंग आणि भार्या हा शब्द स्त्रीलिंग आहे. मग त्या शब्दनयाने तसं भार्यालाच फक्त ग्रहण करायला पाहिजे होतं, पण भार्या किंवा दार किंवा कलत्र शब्द काय आहे, नपुसलिंगी आहे, नपुसकलिंगी आहे. लक्षात येते का, म्हणजे 3 शब्दाचे प्रत्येकाचं लिंग वेगळं वेगळं आहे. स्त्रीलिंग म्हटल्यानंतर एक स्त्रीलिंगच तिथं सगळ्या शब्दांना असायला पाहिजे, पण तिथं व्याकरणानुसार असेल किंवा भाषेनुसार असेल, ह्या प्रत्येक शब्दाचं लिंग वेगळं वेगळं आहे. शब्द जो आहे तर तिथं तो पुल्लिंग आहे. मग पुल्लिंग असताना सुद्धा तिथं शब्द नाही त्याला विरोध करत नाही. तो काय म्हणतो, ठीक आहे स्त्री संबंधीच आहे ना, मग लिंग कुठलं का असे ना, मग तिथं काही विरोध करत नाही. भार्या शब्द स्त्रीलिंगी आहे आणि कलत्र हा शब्द कसा आहे तर नपुसकलिंगी. नपुसकलिंगीमध्ये काय येणार, ते म्हटलं जातं ना, ते घर किंवा अजून काय, ते म्हणजे ते आले असं जे आहे तर ते काय आहे तर नपुसकलिंगी आहे. मग कलत्र शब्द नपुसकलिंगी आहे, म्हणजे स्त्री ह्या शब्दाचे हे तिन्ही समानार्थी शब्द असून सुद्धा प्रत्येकाचं लिंग वेगळं आहे, लिंगभेद आहे. असा लिंगभेद असताना सुद्धा शब्द नाही काय करत नाही तर तिथं भेद करत नाही की स्त्रीसाठी आहे तर स्त्रीलिंगच पाहिजे, पुरुषासाठी आहे तर पुरुषलिंगच पाहिजे असं नाही. तर तिथं वेगवेगळे लिंग असलं तरी सुद्धा तो तिथं त्या तिघांना पण काय करतोय, एकत्रितपणे ग्रहण करतोय. यह नय लिंगादि के भेद से पदार्थ को भेद रूप ग्रहण करता है. म्हणजे त्यांच्यामध्ये भेद असले, कशामध्ये, लिंगामध्ये भेद असले तरी सुद्धा तिथं तो त्यांना ग्रहण करतोय म्हणजे काय, त्याचा विषय तो आहे हे आपल्याला ह्याच्यावरून लक्षात येतंय. जैसे यह दार, परत पुढं पण दारच शब्द आलाय, मग बघायला पाहिजे. यह दार, भार्या और कलत्र तीनों शब्द भिन्न लिंग वाले होने से यद्यपि एक ही पदार्थ के वाचक है तथापि यह नय स्त्री पदार्थ के लिंग के भेद से 3 भेद रूप जानता है. म्हणजे ह्या 3 भेदांना सुद्धा तो काय करतोय, स्वतःचा विषय आहे असं तो स्वीकारतोय किंवा तिथं तो भेद करत नाही किंवा विरोध करत नाही. काय, हा शब्द नाही त्यांना ग्रहण करतोय, तिथं भेद आहे मग माझ्यामध्ये तुम्हाला घेणार नाही वगैरे असं तो म्हणत नाही. असं ह्या शब्दनयाचं काय आहे तर आणखीन पुढं सूक्ष्मतेने विषय घेतलेला आहे. आता थोडंसं डिटेलमध्ये बघूया. लिंग भेद हो, काल भेद हो, कारक भेद हो, वचन संख्या भेद हो, उपसर्गादि भेद हो, उसके वाच्य में भेद करता है. यदि 2 शब्दों के लिंग भिन्न भिन्न है, दोनों का अर्थ समान है, लिंग में भेद है. भार्या शब्द स्त्रीलिंगी है, कलत्र शब्द नपुसकलिंगी है.
ठीक आहे. आता इथं दारा शब्द, इथं दाराच आहे, दारा पुल्लिंग आहे. आता हे मी लिहिलेलं आहे त्यामुळे इथं दारात शब्द लिहिलेला आहे. हां, आता लिंगभेद कसा करतो किंवा लिंगाला सामावून घेतो हे तर आपण बघितलं. भार्या स्त्रीलिंग, कलत्र नपुसकलिंग, दारा पुल्लिंग, ये 3 शब्द का लिंग अलग है तो इनका वाच्य एक ही है. लिंग भेद हो तो अर्थभेद है, हम उसे एकार्थवाचक मानेंगे तो भी शब्द ने उसे स्वीकार करता है. म्हणजे तिथं लिंग वेगळा आहे म्हणून तिथं तो शब्द तर समानच आहेत ना, शब्दाचा अर्थ बदलला नाही आहे. दारा म्हटलं तरी स्त्रीचं आहे, भार्या म्हटलं तरी स्त्रीचं आहे, किंवा अजून कलत्र म्हटलं तरी स्त्रीचं आहे. त्यामुळं तिथं लिंगभेद असला तरी तो काय करत नाही, त्याला वेगळं करत नाही. आता वचनभेद, वचन में भेद है, कोई शब्द एक वचनी है, कोई बहुवचनी है, तो उन 2 शब्दों का अर्थ एक नहीं हो सकता. म्हणजे आता वचनभेद, वचनभेद म्हणजे काय की एक वचनी आणि अनेक वचनी ह्याच्यामध्ये वचनभेद झाला. काही आता एक ग्लास आणला तर इथं काय झालं, एकच आहे ना ग्लास म्हणून त्याला एक वचनी म्हणले, आणि अनेक ग्लास आहेत तर तिथं अनेक शब्द तिथं म्हणता येईल. पण तिथं म्हणताना काय म्हणणार, एक ग्लास आणला काय, किंवा 1 डझन ग्लास आणलं, किंवा ग्लासमध्ये काही फरक पडलाय का, 1 डझन असो, 100 असो, किंवा 1 असो, ग्लासे असं आपण म्हणतो का. साडी आणि साड्या असा फरक केला की नाही आपण. एक साडी आणली तर साडी आणली, अनेक साड्या असतील तर काय, अनेक असतील तर काय म्हणणार, तिथं साड्या म्हणणार. अनेक साडी म्हणणार का, नाही. म्हणजे तिथं संख्यामध्ये सुद्धा फरक असताना सुद्धा काही वेळेस तिथं एकाच वचनाच्या द्वारे ते म्हटलं जातं. मग ते सुद्धा काय करतो, हा शब्द नाही स्वीकारतो. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो, आज गहू आणला, काय म्हणतो आपण, गहू आणला. मग गहू आणले म्हणायला पाहिजे ना, तसं कळलं का. गहू, आता आपण काय एक गहू आणतो का, गव्हाचा दाणा, एक पोतं आणेल, किंवा अजून 4 पोती, किंवा 10 किलो 20 किलो, म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये कितीतरी संख्या आहेत गव्हाच्या, पण म्हणताना काय म्हटलं जातं की गहू आणला. मग असं जे आहे, म्हणजे बहुवचनी असताना सुद्धा तिथं एक वचनाचा आरोप केला तर अशा शब्दांना सुद्धा हा काय करतो, ग्रहण करतो. तिथं असं म्हणत नाही तुम्ही गहू आणलाय ना मग एकच गहू असायला पाहिजे, अनेक गव्हाला तुम्ही फक्त गहू आणला असं कसं म्हणता, असं तिथं तो भेद करत नाही. लक्षात येते का, अवघड वाटतंय. म्हणजे अनेक म्हणत नाही. हा, म्हणजे तिथं तर मग एक असताना सुद्धा तिथं आदरार्थी म्हणतो किंवा म्हणायला पाहिजे, हा व्यवहार बरोबर आहे. पण मग पुढचा जो नय आहे ना, तर तो नय हे स्वीकारत नाही. तो म्हणणार तिथं आलाच म्हणलं पाहिजे. म्हणजे आता हे आपल्याला पुढे गेल्यावर कळल. मग असा जो काही फरक आपल्या वचनाच्या द्वारे होतो तर त्या वचनाला शब्द नय काय करतोय, संमती देतोय. हा ठीक आहे, तुम्ही गहू आणला म्हणताय ना, मग ते गव्हाचं पोतं आणलंय हे त्याला माहीत आहे, आणि तरी पण तो विरोध करत नाहीये की तुम्ही आणताना पोतं आणले आणि गहू आणला असं कसं काय म्हणताय, गहू आणले असं म्हणायला पाहिजे. मग असं तिथं तो काय भेद करत नाही. हा काय आहे तर शब्दनयाचा विषय आहे. किंवा पाणी पिलं. मग आता पाणी पिलं म्हणजे पाणी किती पिलं आपण, एका ग्लासमध्ये किती पाण्याचे जलकायिक जीव आहेत. जल म्हणजे काय आहे तर जलकायिक जीव आहेत ना. मग एका पाण्याच्या ग्लासमध्ये जलकायिक जीवांची संख्या किती आहे. किंवा आपण एक ग्लास म्हणतो, एक काय तर तांब्या म्हणतो, किंवा अजून काय आणलं, एक कळशी म्हणतो, टाकी म्हणतो. पण ते म्हणत असताना तिथं आपण अनेक वचनी अशा रूपाने बोलतो का, खूप पाणी आणले असं म्हणतो का, नाही. पाणी आलं, पाणी भरलं, पाणी पिलं, म्हणजे तिथं म्हणत असताना काय आहे तर वचनामध्ये तिथं खूप असताना सुद्धा आपण तिथं एकचा संकल्प करून किंवा त्या अपेक्षेने तिथं बोललं तरी इथं शब्दनयाला ते मान्य आहे. त्याच्यानंतर कालभेद. भूतकाल और वर्तमान काल, वर्तमान और भविष्य काल, इन कालों में भेद है तो इनका वाच्य एक नहीं हो सकता. किसी ने कहा, आज हम आपको यहाँ देख रहे हैं, कल चौक में देखा था. दोनों व्यक्ती एक नहीं हो सकते. काय आहे असं, हा म्हणजे असं प्रत्यक्षात असं आहे. काय असणार आहे प्रत्यक्षात, म्हणजे कालचाच व्यक्ती आपण आज बघतोय, पण कालची पर्याय आज राहिली नाही ना.
कालची पर्याय आहे का आज? त्या पर्यायामध्ये बदल झालेला आहे. कितीतरी नवीन परमाणू त्या शरीराने ग्रहण केलेत. कालचे कितीतरी परमाणू ह्या शरीरातून निघून गेलेले आहेत. म्हणून त्या अपेक्षेने ते कालचं नाही असं म्हणायला पाहिजे. पण शब्द नाही काय करतोय तर त्या दोन्ही व्यक्तींना एकच आहेत असं तो जाणतोय. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काही अडचण नाही. म्हणजे स्थूल कथन आहे तर त्या स्थूल कथनाला हा नय स्वीकारतो. त्याच्यानंतर अजून कारक. कारक म्हणजे काय? कारक म्हणजे आता हे सगळं ह्याचं आहे, संस्कृत व्याकरणचं आहे, मला पण तेवढं माहीत नाही आहे. सेना पर्वतम अधिवसती, ह्याचा अर्थ काय होतो तर सेना पर्वतावर राहते. कारक म्हणजे जो काही प्रत्यय जोडलेला असतो ना त्याला कारक म्हणतात. आता इथं पर्वतावर, वर, पर्वत पर म्हणजे काय आहे तर त्या पर्वतावर सेना राहती है. म्हणजे तिथं सेना म्हणजे किती झाल्या, त्या सेनेमध्ये किती संख्या आहे, 1000, 500, 200 जे काही असेल ते. पण तिथं रहती है. रहती है म्हणताना काय म्हटलंय? एक वचन आलं, बरोबर आहे. रहते है किंवा असं खूप असं म्हणजे तिथं वेगळं तिथं बदल नाही केला. तर एवढ्या सगळ्या संख्येने असून सुद्धा त्या पर्वतावर ती सेना राहते. म्हणजे तिथं काय आहे तर थोडक्यात एवढं लक्षात घ्या की तिथं ते विरोध करत नाही. खूप संख्या असताना एक वचनाचा तिथं प्रयोग केल्यानंतर सुद्धा शब्द नयाला ते मान्य आहे. तो असं म्हणत नाही की एक वचनी असताना तुम्ही अनेक वचनी का म्हणताय, अनेक वचन असताना तुम्ही एक वचनी का म्हणताय. आता इथं सेना राहती म्हणजे सेना अनेक वचनी आहे ना, मग सेना राहती है. तिथं भेद स्वीकारत नाही असं असेल. एक वचन अनेक वचन जे केलेले आहेत तर त्या भेदांमुळे त्याला तिथं काही अडचण नाही. सगळ्या प्रकारचे लिंग असले तरी पण सामावून घेतोय. एकाच म्हणजे अनेक वचन, एक वचन चुकीच्या ठिकाणी लावलं गेलंय किंवा चुकीच्या बोलण्यातून ते चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलंय तरी पण तो तिथं विरोध करत नाही. म्हणजे मगाशी बघितलं ना आपण, गहू आणला असं म्हणतो आपण, मग गहू आणला असताना तिथं त्या गव्हामध्ये अनेक आहेत म्हणजे अनेक वचन असताना सुद्धा आपण एक वचनाचा वापर केला. किंवा आता इथं काय सांगितलंय, पर्वत पर सेना रहती है. रहती है म्हणजे एक असल्यासारखं झालं ना, राहते. पर्वतावर सेना राहते, मुलगी राहते, मुलगा राहतो, तसं ही सेना राहते म्हणजे एक वचन झालं. पण तिथं खरं एक वचनाने आहे का ती सेना? सेना म्हणजेच अनेक वचन आहे. अनेक सैनिक असतील त्याला सेना म्हटलं जातं. एक असेल तर तिथं सेना म्हणणार नाही, सैनिक म्हटलं जाईल. मग असं तिथं एक वचनाला अनेक वचन किंवा अनेक वचनाला एक वचन असं बोलताना जरी तिथं व्याकरणाच्या द्वारे चुकीचं बोललं गेलं तरी सुद्धा शब्द नाही तिथं विरोध करत नाही. असं म्हणणार नाहीये गहू आणला नाही, गहू आणले म्हणायला पाहिजे असं तो म्हणणार नाहीये. गहू आणला का ठीक आहे, त्याच्यामध्ये हे स्वीकार आहे की तो एक गहू नाहीये तर अनेक गहू आहेत. म्हणजे एका पोत्यामध्ये किंवा किलोमध्ये भरपूर गहू असतात, हे त्या नयाला काय आहे तर स्वीकार आहे. म्हणजे तो काय करतोय, समजून घेतोय. बोलताना तुम्ही असं बोलताय पण आम्हाला काय समजून घ्यायचंय ते आम्ही बरोबर समजून घेतोय असं काय सांगतोय, शब्द नय सांगतोय. फक्त म्हणजे महत्त्व जास्त वाटलं म्हणून काल आपण त्याच्यावर चर्चा केली. पण ह्या बाकी सगळ्यांचा आपल्या जीवनामध्ये काय फायदा आहे हे सगळं आपण शेवटी बघूया. व्याकरण की दृष्टी से सही होने पर भी शब्द नय उसे, वेगळंच काहीतरी, वडील आलेच म्हणणार. म्हणजे एकटे असले तरी त्यांना आपण वडील आला असं नाही म्हणणार, आलेच म्हणणार. म्हणजे आता व्याकरणाच्या दृष्टीने जर संख्या एक असेल तर तिथं क्रियापद कसं असलं पाहिजे तर तिथं त्या अपेक्षेने जे क्रियापद आहे ते क्रियापद नसताना सुद्धा आपण दुसरं बोललेलं असताना किंवा व्याकरणाच्या अपेक्षेने चुकीचं बोललेलं असताना सुद्धा शब्द नाही तिथं काही त्याला विरोध करत नाही. वडील आले हे व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे. कसं तर तिथं एक वचनाला तिथं क्रियापद वेगळं असणार आहे. जसं मुलगा एक आहे, आला, अनेक मुलं आली म्हटलं जाईल. तर तिथं वडील एक आहेत म्हणजे संख्या अपेक्षेने, तर तिथं आले म्हटलं तरी तिथं त्याला शब्द नाही विरोध करत नाही. हे झालेलंच आहे. अजून एक उदाहरण दिलं इथं की शुक्र, इंद्र आणि पुरंदर हे तिन्ही पण नावं कुणाची आहेत, इंद्राची आहेत. तर ती सुद्धा एक वचनी पुल्लिंगी शब्दनय ने इसे स्वीकार किया है. शब्दनय ने इसे स्वीकार किया है.
आणि समभिरूढमध्ये ते ह्यांना तिघांना ते एकत्रितपणे मानत नाहीयेत. प्रत्येकाचा अर्थ वेगळा, म्हणजे ते पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येईल. पण इथं काय सांगितलंय की जे समभिरूढ नयमध्ये डावललं जाणार आहे किंवा जिथं हा समभिरूढ नय ह्या शब्दांना विरोध करणार आहे, पण शब्द नय त्यांना विरोध करत नाही, ह्या अपेक्षेने इथं घेतलंय. काय घेतलंय? शुक्र, इंद्र आणि पुरंदर हे सगळे एकवचनी पुल्लिंगी आहेत. ह्याच्यात भेद काय केला हेच कळेना. शब्द नयने इसे स्वीकार किया आहे. ठीक आहे. संख्या असेल, लिंग असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये फरक असताना सुद्धा शब्द नय त्यांना विरोध करत नाही. एक साधं एवढं लक्षात ठेवा. काय म्हटलंय? म्हणजे आता उदाहरण आता पाण्याचं असेल किंवा आपण गव्हाचं घेतलं किंवा तुम्ही अजून अशा अपेक्षेने दुसरं कुठलंही घेऊन बघू शकता. मग तिथं ती संख्या जास्त असताना सुद्धा त्याला एक मानलं गेले किंवा अनेक असताना सुद्धा एक मानले, एक असताना अनेक मानले. ह्या दोन्ही गोष्टी व्याकरणाच्या दृष्टीने चुकीच्या आहेत. कळतंय का? एक वचन असेल तर तिथं एक वचनाच्या अपेक्षेनेच बोलायला पाहिजे किंवा अनेक वचन असेल तर तिथं अनेक वचनाच्या अपेक्षेनेच क्रियापद असलं पाहिजे. पण तिथं क्रियापदामध्ये फरक झाला तरी सुद्धा तिथं व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे, पण तिथं शब्द नाही त्याला चुकीचं म्हणत नाही. ठीक आहे म्हणून तो काय करतोय? सामावून घेतोय. एखादं उदाहरण लिहा. उदाहरण लिहिलं की मग लक्षात येतं. गहू आणला, पण गव्हांची संख्या अनेक आहे. पाणी पिलं, पण ती पाणी म्हणताना त्याच्यामध्ये जलकायिक जीवांची संख्या किती आहे? तर ती खूप आहे. आपल्याला त्याची संख्या माहीत पण नाही आहे, इतकी संख्या आहे. पण तिथं म्हणताना पाणी पिलं म्हणजे एकवचनी म्हणल्यासारखं थोडक्यात तिथं त्याचा भाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्द नयाला ते मान्य आहे. तिथं त्याला तो विरोध करत नाही की बाबा बोलताना चुकतंय ना तुमचं, मग तुम्ही असं नाही, असं नाही. ठीक आहे. शब्द नाही म्हणतो, ठीक आहे, ते काय बोबडे बोलायत किंवा त्याला समजत नाही ह्या अपेक्षेने जसं आपण समजून घेतो तसं शब्द नाही तिथं आपल्या चुका काढत नाही. बोलताना जे काही वचनाच्या द्वारे, संख्येच्या द्वारे, लिंगाच्या द्वारे आपण फरक करून बोलतोय तर ते त्याला मान्य आहे. ठीक आहे. समभिरूढ नय जो भिन्न भिन्न अर्थों का उल्लंघन करके एक अर्थ को रूढ़ी से ग्रहण करे, जैसे गाय. जो पर्याय के भेद से अर्थ को भेद रूप ग्रहण करे, जैसे इंद्र, शक्र, पुरंदर. इन तीन शब्दों यह तीनों शब्द इंद्र के नाम है, किंतु यह नय तीनों का भिन्न भिन्न अर्थ करता है. काय सांगितलंय? जो भिन्न भिन्न अर्थों का उल्लंघन करके एक अर्थ को रूढी से ग्रहण करे. म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ असतील, शब्द एकच आहे, मग तो काय करतोय? त्यातला एक जो रूढ अर्थ आहे त्या अर्थालाच तो ग्रहण करणार, बाकीच्या अर्थाला तो ग्रहण करणार नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ गाय ह्या शब्दाचे 11 अर्थ होतात. शब्द काय आहे? एकच आहे गाय हा शब्द, पण त्या शब्दाचे 11 पद्धतीने अर्थ काढलेले आहेत. गाय म्हणजे गाय किंवा गो म्हणा. गो म्हणजे गाय किंवा गो म्हणजे गमन करणे किंवा गो म्हणजे अजून काहीतरी अर्थ आहे. तर असं असे म्हणजे त्याचे बरोबर आहे. म्हणजे इतके त्याचे असे अर्थ असताना सुद्धा गो म्हणलं की गाय हा रूढीचा अर्थच फक्त हा नाही काय करणार आहे? स्वीकारणार आहे. म्हणजे एकाच शब्दाचे अनेक अर्थ सुद्धा तो ग्रहण करत नाही. फक्त समानार्थी शब्द नाही ना? समानार्थी शब्द आहेत की गायीचे अर्थच आहेत ते, पण तरी सुद्धा आता रूढ काय शब्द आहे? नाही, एका शब्दाचे वेगवेगळे पण मिनिंग असतात ना, पण समानार्थी शब्द वेगळा आणि वेगवेगळे अर्थ निघतात त्याचे. ते आता इंद्र, शक्र, पुरंदर. म्हणजे आता मला कसं म्हणायचं, वापरतात ना तेच तो शब्द घेतो असं त्यांचं. आता हे इंद्र शक्र मध्ये तू म्हणती तसं आहे, तर ते त्याच्या अपेक्षेने पण आपण बघूया. पण आता इथं गायीचा अर्थ त्यांनी काय सांगितलं की गाय ह्या शब्दाचे किंवा गो ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तर त्या अनेक अर्थांना सुद्धा माहीत असताना किंवा त्याच शब्दाचे अर्थ असताना चालू व्यवहारात जो शब्द किंवा ज्या अर्थाने तो शब्द वापरला जातो ना त्यालाच तो अर्थ काय करतो? ग्रहण करतो. तो नाही, कुठला नाही? समभिरूढ नाही. म्हणजे आता गाय म्हणजे आता 2-3च अर्थ आहेत इथं की एकतर गाय म्हणजे गो म्हणजे गाय किंवा गो म्हणजे गमन करणे, जाणे. म्हणजे तो इंग्लिश गो नाही बरं का, इंग्लिश मधला गो नाही घ्यायचा इथं. हा नाही मानत म्हणजे स्वीकारत नाही.
म्हणजे इथं त्याचे अनेक अर्थ असताना सुद्धा चालू व्यवहारात काय वापरलं जातंय, कुठला शब्द आहे? गौ म्हणजे काय? गाय. मग फक्त गायच आपण म्हणणार तिथं. गो म्हणजे गमन करणे म्हणणार नाही, किंवा गो म्हणजे पृथ्वी म्हणणार नाही, वाणी म्हणणार नाही. हे ह्या नयाला स्वीकार नाही. त्याचे अर्थ नाहीत असा अर्थ घ्यायचा नाहीये. त्या शब्दाचे ते अर्थ आहेत, अनेक अर्थ आहेत एका शब्दाचे, किंवा समानार्थी असतील. पण इथं गो म्हणलं की नाही म्हणजे गायच. तिथं दुसरा अर्थ हा नय स्वीकार करणार नाही. म्हणजे बाकीचे अर्थ चुकीचे आहेत असा अर्थ नाही. उदाहरणार्थ म्हणतात, अनल म्हणतात, वायू म्हणतात, पण वापरण्यात आपण वाराच म्हणतो. त्यामुळे तो शब्द ग्रहण करतो. तो शब्द ग्रहण करतो, किंवा तो शब्द तिथं रूढ झालेला आहे. मग हा समभिरूढ नाही काय म्हणतोय, वारा ज्याला, म्हणजे वारा म्हणजेच काय तू म्हटली, वायू म्हणजे वाराच. म्हणजे तिथं दुसरा अर्थ त्या अमर आहे, पवन आहे, पुष्कळ नाव आहेत त्याला. तर असा हा समभिरूढ नाही काय करतोय, एकाच शब्दाला तिथं तो एकाच अर्थाला ग्रहण करतोय, बाकीच्या अर्थाला तो काय करतोय, विरोध करतोय, किंवा त्या बाकीच्या शब्दांच्या अर्थाला तो तिथं ग्रहण करत नाही. जैसे गाय जो शब्द के भेद से अर्थ को भेद रूप ग्रहण करे. आता पुढचं अजून एक उदाहरण आहे. जैसे इंद्र, शक्र, पुरंदर यह तीनों नाम इंद्र के नाम है, किंतु यह नय तीनों का भिन्न भिन्न अर्थ करता है. आता व्यक्ती तर ती एकच आहे. ही तिन्ही नावं कुणाची आहेत? स्वर्गामधला इंद्र आहे. त्या इंद्राला जसं आता आपल्याला व्यवहारात पण 2 नावं 3 नावं आपल्या बाळांना आपण ठेवतो की नाही, टोपण नाव, शाळेतलं नाव, खरं नाव, असं वेगळे वेगळे नावं ठेवलेली असतात. पण तिथं त्या एकाच व्यक्तीचे हे 3 नावं असली तरी सुद्धा त्या 3 शब्दांचे अर्थ तो वेगळे वेगळे करतोय. कोण? समभिरूढ नाही. आता काय वेगळे वेगळे करतोय ते बघूया. इंद्र, शक्र, पुरंदर यह तीनों नाम इंद्र के नाम है. म्हणजे व्यक्ती वेगळी नाही आहे, व्यक्ती एकच आहे. किंतु यह नय तीनों का भिन्न भिन्न अर्थ करता है. काय करतोय? इंद्राचंच नाव शक्र आहे, पण शक्र त्याचा अर्थ वेगळा करणार, पुरंदर त्याचा अर्थ वेगळा करणार, किंवा अजून तिसरं काय शब्द आहे, शक्र, पुरंदर. तर इंद्र, शक्र आणि पुरंदर ह्या तिन्हीचा अर्थ तो वेगळा करणार. तर ते कसं बघूया, लक्षात येतंय, फार अवघड नाही आहे. अनेक शब्द एकार्थवाची है. जैसे शब्द नय ने ग्रीन सिग्नल दिखाया था, समभिरूढ नय ने उसे रोका है. म्हणजे आता इथं शब्दनयामध्ये तिन्ही प्रकारच्या लिंगांना तो मानत होता, पण आता हा समभिरूढ नय काय म्हणणार, दारा पुल्लिंगी आहे ना, मग नाही, स्त्रीलिंगी जो शब्द आहे त्यालाच तो ग्रहण करणार. भले त्या स्त्रीचेच ते तिन्ही पण पर्यायवाची नावं आहेत, पण तो दारा आणि कलत्रला तो काय करणार, कट करून टाकणार. लक्षात येते का? शब्दनयाचा आणि समभिरूढ नयामध्ये हा मुख्य फरक आहे, की तिथं त्या शब्दाचा जो अर्थ परफेक्ट आहे तोच अर्थ ग्रहण करणार. त्याला समानार्थी असलेले, किंवा तिथं लिंगभेद आहे, किंवा तिथं अजून काय आहे तर वेगळे त्याचे अर्थ असतील, तर तो हा शब्द हा नय ग्रहण करणार नाही. इंद्र, शक्र, पुरंदर एकार्थवाची होने पर भी नहीं चलेंगे. म्हणजे हा काय आहे, अजून आणखीन कडक आहे. शचीपती, किंवा शचीपती पण इंद्राचंच नाव आहे ना. शचीपती नाव कधी म्हणणार, जेव्हा तो त्याच्या बायको संबंधी किंवा बायकोच्या जवळ आहे, किंवा बायकोकडून त्याची ओळख करून दिली जाणार आहे, तेव्हा हा शचीपती म्हटला जाईल. जर तो तिथं स्वर्गामध्ये दरबारात बसलाय त्यावेळेस त्याला तिथं शचीपती म्हणणार नाही. लक्षात येते का फरक कसा करतोय? नेहा, इंद्र शब्दाचेच ही 4 नावं आहेत, 4 सांगितले, इंद्र, शुक्र, पुरंदर, शचीपती. हे कुणाची वेगळे वेगळे व्यक्ती आहेत का? हे एकच व्यक्ती आहे. तर त्या व्यक्तीचं ते नाव असताना सुद्धा, त्या नावाची दुसरी व्यक्ती तिथं नसताना सुद्धा, तिथं जर ती व्यक्ती ज्या अपेक्षेने त्याचं हे नाव आहे ती अपेक्षा तिथं असेल तरच त्याचं ते नाव आहे म्हणून स्वीकारणार. दरबारात इंद्र बसलाय, शचीपती नाव कुणाचे? इंद्राचंच आहे, पण तिथं दरबारात त्याला शचीपती म्हणून हा समभिरूढ नय मान्य करणार नाही. त्यावेळेस त्याला तो इंद्रच म्हणणार. शचीपती कुठं? जेव्हा तो तुझ्या महालात असशील त्यावेळेस शचीपती, किंवा जेव्हा तो त्याच्या शचीच्या अपेक्षेने त्याची ओळख केली जाईल
की हा शचीचा हा कोण आहे तर नवरा म्हणा किंवा तिचा तो देव, त्या अपेक्षेने ओळख करताना तिथं त्याला शचीपती म्हटलं जाईल. इंद्र त्यावेळेस त्याला म्हटलं जाणार, जेव्हा ते शचीसोबत आहे त्यावेळेस त्याची ओळख इंद्र म्हणून नाही आहे. कळतंय का? आणि पुरंदर कशाला म्हटलंय? परिस्थिती म्हणजे तेवढंच तो मानणार त्यावेळेस, त्या पर्यायालाच तो काय करणार, तेवढ्याच पर्यायाच्या अपेक्षेने त्यावेळेस त्याचं ते नाव स्वीकारणार. एरवी त्या नावाला तो काय करणार आहे, मानणार नाही. म्हणजे आता पुरंदरचा अर्थ काय होतो की नगराची रचना करणारा. जो नगराची रचना करतो त्याला पुरंदर म्हटलेला आहे. मग ज्या वेळेस हा इंद्र नगराची रचना करतोय त्यावेळेसच त्याची ओळख काय आहे तर पुरंदर म्हटली जाईल. एरवी त्याची ओळख पुरंदर म्हणणार नाहीत. म्हणजे असं प्रत्येक शब्दाला, म्हणजे आपण व्यवहारात म्हणतो ना, काय शब्दाला पकडून बसलाय, त्याचा अर्थ काय होतो, आपण तिथं मागचं पुढचं संदर्भ तिथं जोडायचे. मी असं वाटतं मला, एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असले तरी जो अर्थ रूढीप्रमाणे चालत आला आहे तोच अर्थ हा ग्रहण करतो. हे अर्धवट झालं ना मी आता लिहिलेलं? अर्धवट असं नाही, ते पण होतंय आणि बरोबर आहे, हे पण बरोबर आहे की, म्हणजे ज्या आता वेगवेगळ्या अपेक्षा मी दिलेल्या आहेत एवढंच त्याची ओळख नाही आहे. ह्या नयाची ओळख तेवढीच नाही आहे. म्हणजे रूढीप्रमाणे असेल ते ग्रहण करतो की तो अर्थ आता जो लिहिलेला आहे ना तू, ते बरोबर आहे, पण तेवढंच नाही, ते एक भाग झाला, त्या नयाचा तो एक भाग झाला. अजून त्याच्यामध्ये हे पण येणार आहे पुढं की ज्या परिस्थितीनुसार असेल तर त्या परिस्थितीनुसारच त्यावेळेस त्याला ते पर्याय करत असेल तेव्हा तो पुरंदर. म्हणजे पर्यायाच्या अर्थाने वेगवेगळी नावं. हा, म्हणजे ज्या वेळेस तो ज्या पर्यायामध्ये आहे त्या पर्यायाकडून त्यावेळेस ते नाव त्याला तिथं स्वीकारलं जाईल किंवा ते मानलं जाईल. तर तो नय कुठला आहे तर समभिरूढ नावाचा नय आहे. आई सगळ्या एवढ्या तिच्या भूमिकात असताना सुद्धा जेव्हा ती त्या मुलाच्या सोबत आहे तेव्हा, किंवा त्या मुलाचं काहीतरी करते तेव्हाच ती आई. मग नंतर ती आता स्वयंपाक करते त्यावेळेस तिला आई म्हटलं जाणार नाही, म्हणजे हा नाही स्वीकारणार नाही. भले तिच्या ह्याच्यात सगळ्या त्या भूमिका आहेत, पण ज्या वेळेस जी भूमिका आहे, ह्या नयात हे उदाहरण नाही, म्हणजे मुलाचं करत असेल तेव्हा आई, किंवा आता मग दुसरं काय येणार उदाहरण की त्याचं नाव चंद्रच आहे पण त्याचे अर्थ थोडे वेगळे वेगळे निघतात. असं म्हणजे सेम अनेक शब्दाबद्दल समानार्थी शब्दांचे अर्थ वेगळे काढायचे. म्हणजे तो बरोबर. इंद्र आता ह्या प्रत्येकाचे अर्थ सांगितले तिथं. इंद्र कशाला म्हटले, इंधन क्रिया की तरफ से, इंधन क्रिया की तरफ से नाम पडा है. इंधन म्हणजे फैलना, विक्रिया करणं, म्हणजे तो आता विक्रियेच्या द्वारे वेगळी रूप धारण करतोय किंवा विक्रियाच्या द्वारे तो कुठे नंदीश्वर द्वीपात जातोय वगैरे. तर अशा अर्थाचा शब्द इंद्र आहे. मग जेव्हा तो असं विक्रियेच्या द्वारे काही करत असेल तर तेव्हा तो इंद्र म्हटला जाईल. शक्र म्हणजे सामर्थ्यशाली, मग त्याचं सामर्थ्याचं प्रदर्शन करत असेल त्यावेळेस त्याला शक्र म्हटलं जाईल. पूर का निर्माण करता है, कर्मभूमिका निर्माण करता है, तर त्यावेळेस त्याला पुरंदर असं म्हटलं जाईल. शब्द अनेक है तो उनके वाच्य भी अनेक होने चाहिए. म्हणजे व्यक्ती जरी एक असली तरी त्या व्यक्तीला जर वेगळी नावं अनेक असतील तर